पुढच्या 2 दिवसात पुण्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुण्यातील लोहगाव परिसरात 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुढच्या आठवड्यातील 3 दिवस असंच तापमान वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते। 21 तासांच्या चर्चेनंतरही अमेरिका इराणमधील चर्चा निष्फळ। अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चा सोडून मायदेशी रवाना। इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत अशी जेडी व्हान्सची तक्रार। अमेरिकेनंतर इराणचंही शिष्टमंडळ पाकिस्तानातून रवाना। अमेरिकेच्या अवास्तव मागण्या मान्य नाहीत, इराणचं स्पष्टीकरण। अमेरिकेकडून शरणागती पत्करण्याची घातलेली अट आम्हाला मान्य नाही, इराणची भूमिका। चर्चा निष्फळ होताच अमेरिका युद्धाच्या मोडवर अनेक लढाऊ विमानं आखाताकडे रवाना। इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा। इराणला युद्धसामग्री पुरवली तर महागात पडेल अशी थेट धमकी। चीनकडूनही अमेरिका जागतिक अराजक निर्माण करताय असं प्रत्युत्तर। सुनेत्रा पवारांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। कन्हेरीतील हनुमानाचं दर्शन घेतलं। अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन श्रद्धांजली। विद्यार्थ्यांवर शैक्षणिक साहित्याची सक्ती नको। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा खासगी शाळांना इशारा। लवकरच GR निघणार, सक्ती केल्यास शाळांवर थेट कारवाई। महिला विधेयक मंजुरीसाठी विरोधकांना न सांगताच अधिवेशन बोलावलं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींच्या पत्राला प्रत्युत्तर। मतदारसंघ फेररचनेसंबंधीचे तपशील न देताच चर्चा कशी करणार, खरगेंचा सवाल। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। अति थकवा आणि छातीतल्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल। आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंची एक्स पोस्ट करत माहिती। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। भाईंदर स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। अंधेरीकडून विरारकडे जाणाऱ्या मार्गावर खोळंबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।